हॅलो गायज, वेलकम टू माय चॅनल. चला आपण बघूया की मार्केटमध्ये विकली अनालिसिस करू, काय सिच्युएशन आहे काय नाही, हे सगळ्या गोष्टी बघू आपण की मार्केटमध्ये नेमकं काय चालू आहे, एवढे न्यूज आले आहेत, कोणी काय सांगते कोणी काय सांगते, आपल्याला नेमकं काय करायचं हे सगळं आपण आता बघूयात. त्याच्या आधी आपण अनालिसिस करू, की लेवल्स काढू. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मार्केटमध्ये काही पण होऊ द्या, जे आपल्याला मदत करल ते फक्त लेवल्स. लेवल्सने काय होईल, मार्केट वरती चाललं तरी आपल्याला समजेल की वरती कुठं जाईल, कितपर्यंत जाईल, खाली चाललं तर कुठं सपोर्ट येईल, किती खाली जाईल. हे बघा, न्यूज जी असते ना ती कधी पण तुम्ही आजपर्यंत ऑब्झर्व केली ना, तुम्हाला ती न्यूज डायरेक्ट भेटते कधी, हॉलिडेच्या टायमिंगला. त्यांना जर न्यूज द्यायची असेल तर ते लाईव्ह मार्केट पण मध्ये देऊ शकतात, पण ते ते कधीच तसं करत नाही. त्याच्यामुळे आपण काय करायचं, न्यूज काही पण असू द्या, आपल्याला त्याच्याशी घेणं देणं नाही. न्यूज आज येईल उद्या जाईल, पण आपलं एकच फॉलो पाहिजे की आपण आपल्या लेवल्सवर ठाम राहिलं पाहिजे आणि आपण त्याला फॉलो केलं पाहिजे. त्याच्या आधी आपण बघू, एकदा विकली टाइम फ्रेम मध्ये चेक करू मार्केटमध्ये काय आहे. नंतर आपण अनालिसिस करू एकदम व्यवस्थित. हे बघा, निफ्टीमध्ये आपल्याला एक पिन बार दिसते किंवा एक चांगली बुलिश कॅन्डल बनलेली दिसते. त्याच्यामुळं मार्केट आपल्याला फक्त 24,400 ही जी लेवल आहे ना, हे आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट लेवल असेल अपसाईडला जाण्यासाठी. जर मार्केटनं परत ह्या लेवलला रिजेक्शन घेतलं तर आपल्याला मार्केट खाली आलेलं पण दिसेल, पण आपल्यासाठी ही लेवल खूप इम्पॉर्टंट असेल. त्याच्यानंतर आपण एक गॅप फिल केलेला पण बघू शकतो. जर बघायला गेलं तर परत एकदा डे टाइम फ्रेम मध्ये चेक करू. हे बघा, मार्केट इथं सध्या काय बनवलंय ना, डोजी कॅन्डल बनवली. म्हणजे मार्केट काय कन्फ्यूज आहे ह्या लेवलला, की मार्केट इथून काय होईल. वरच्या साईडला गेलं तर वरी जाऊ शकतं, आणि इथून या डोजी कॅन्डलला परत डाऊन साईड ब्रेक भेटलं, परत इथं सेलर साईड झालं तर मार्केट परत डाऊन होऊ शकतं. तेव्हा न्यूजचा इम्पॅक्ट हा खूप राहणार नाही, त्याच्यावर आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवू, जे की फुल डिटेल्समध्ये असेल की आपल्याला काय करायचंय. आणि जे काय असेल ते आपण लाईव्ह स्ट्रीममध्ये पण चेक करणार आहे, की मार्केटमध्ये काय होईल काय नाही. जो तुम्ही लाईव्ह स्ट्रीम जॉईन केली तर तुम्हाला तिथं पण लाईव्ह मध्ये डायरेक्शन बघायला भेटेल की मार्केटमध्ये काय असेल ते. तसं आपण तुम्हाला ते सांगूच, किंवा तुम्ही आपल्या ग्रुपवर पण अपडेट राहू शकता, त्याच्यावर पण तुम्हाला हे भेटेल. चल तर ठीक आहे, हे झालं. तर आता आपण 45 मिनिट्स मध्ये काय असेल ना, सपोर्ट रेजिस्टन्स तुम्हाला एकदा ड्रॉ करू आपण, जे की इम्पॉर्टंट लेवल असतील. जर तसं जर बघायला गेलं तर निफ्टीचा पीसीआर हा पण खूप भारी लेवलला आहे, जो की आपल्याला बुलिश सिग्नल देतो. तसंच बघितलं तर एफ आय एस डी आयज न चांगली इंडेक्स फ्युचर्स मध्ये चांगली बाईंग बघायला भेटलेली आहे आपल्याला. निफ्टीमध्ये पण, बँक निफ्टीमध्ये पण एक मीडियम बुलिश आहेत ते. बाकी त्यांचं सेलिंग तर आहे, असं काही विषय नाहीये. पण आपल्याला उद्याचं बघायचंय. ओव्हरऑल बघायला लागलं तर आपल्याला उद्याची मुवमेंट मिस नाही करायची, त्याच्यासाठी आपण हे चेक करतोय. तर आपण लेवल्स बघू. तुम्हाला जसं म्हणलं, 24,400 ही आपल्यासाठी इम्पॉर्टंट लेवल राहील. त्याच्यानंतर बघायला गेलं तर आपल्याला अजून एक लेवल बघायला भेटते, जे की आहे आपण इथं सिंगल लाईन ड्रॉ करू 23,900 ला. हे पण एक आपल्यासाठी इम्पॉर्टंट सपोर्ट असेल. जर हा मार्केट एकदा ह्याला टेस्ट करायला येऊ शकतं. जर हा ब्रेक झाला तर अजून खाली जाईल, किंवा इथून सपोर्ट घेऊन मार्केट परत वरती जाईल. पण मार्केटने बघा, तुम्हाला इथं बघितलं तर ओव्हरनाईट गॅप अप, परत खाली आलं, परत गॅप अप, परत खाली. अशामुळे आपल्याला लाईव्ह मध्ये जे काय असेल ते मुवमेंट हवे. तर अजून बघायला गेलं तर, जरी समजा 23,900 ब्रेक केलं, तर खालच्या साईडला एक सपोर्ट असेल, की जो असेल 23,630 टू 640 पर्यंत, असा याचा एक डाऊन साईडला सपोर्ट असेल. वरच्या साईडला पण आपल्याला या लेवलला एक रेजिस्टन्स बघायला भेटेल, की जो गॅप फिल होऊ शकतो. त्याच्यानंतर ही लेवल असेल आपल्याकडे. ठीक आहे. तर आपण ठीक आहे, आपण वरच्या लेवल्स काढायला काय अडचण नाही, काढून ठेवूयात. तर आपल्या हे झाल्या लेवल्स. इथे एक ट्रेंड लाईन पण आपल्याला एक छोटीशी बघायला भेटेल, अशावाले. ठीक आहे, तर हे झालं निफ्टीचं अनालिसिस. बाकी तुम्ही याच्या खाली पण एक हे करू शकता सिम्पल, तुम्हाला याच्यासाठी लक्षात येईल. ठीक आहे.
तर चला आता बँक निफ्टी बघूया. बँक निफ्टीमध्ये पण सेम निफ्टीचं पीसीआर 0.8च्या नियर आहे, तर तो पण एक आपल्याला बुलिश सिग्नल देतोय. सेम आपण बँक निफ्टीमध्ये अनालिसिस केले, आपण डबल हे करू. ठीक आहे. तर बँक निफ्टी पण एक चांगल्या पॉईंटला, म्हणजे मार्केट हे इथं रेजिस्टन्स लेवलला सस्टेन होते, पण ते न्यूजमुळे वगैरे जर नाही सस्टेन झालं तर ते आपल्याला समजेलच काय असेल ते. तर आपण आधी लेवल्स इम्पॉर्टंट आहेत, जे की आपल्या 45 मिनिट्समध्ये आहेत. तर आपण त्या पहिला ड्रॉ करून घेऊ. हा पहिला आपला सपोर्ट झाला 50,400. आपण सपोर्ट इथंच आहे आपला. नेक्स्ट जो आहे तो आहे ऑलमोस्ट 49,700च्या इथं. हा एक आपला सपोर्ट झाला. परत पाहायला घेतलं तर इथून जर रेजिस्टन्स टाकायला झालं तर आपण जो असेल की तो हा गॅपवाला टाकू, जो की आहे 51,180. तर ठीक आहे. आपण बघायला गेलं तर आपल्याला एक अशी वरतून एक बँक निफ्टीमध्ये चॅनल पण बघायला भेटेल, की जो आपल्याला दिसतोय असा. ठीक आहे, आपण याला थोडं ऍडजस्ट करू. ठीक आहे. तर हे झालं आपलं अनालिसिस निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये. आणि येस्टरडे आहे म्हणजे आपल्याला जो शुक्रवारचा जो आहे ना, तो असा जो की आपण ड्रॉ करून ठेवू, की हे पण आपल्याला एक रेजिस्टन्स म्हणून स्टार्टिंगला काम करतील, जे की त्यांनी इथं रिजेक्शन घेतलेलं आहे. तर हे झालं आपलं अनालिसिस. बाकी मार्केटमध्ये काही पण न्यूज असू द्या, आपल्याला त्याच्याशी काहीच करायचं नाहीये. जे काय असेल ना ते आपल्याला फक्त आपल्या लेवल्सला फॉलो करायचंय. मार्केट आपल्या लेवल्सला रिस्पेक्ट करते, आपल्याला ते दाखवते की हे लेवल ब्रेक झाल्यावर काय होईल काय नाही. तर आपण ते सोडून उगाच काही पण बघायला जायचं नाही. न्यूज हे जे असेल ना ते ओव्हरनाईट सगळं होतं. जे ज्यांनी ज्यांनी गेम प्लॅन केलेलं आहे ते सगळं प्रॉफिट कमवून बाजूला होतं. आपण पॅनिक मध्ये येऊन सेल करता, स्टॉक्स जे असतील ते सेल करतो. परत आपण ऑप्शन म्हणा किंवा कशात सेलिंगला जातो, त्यावेळेस मार्केट रिव्हर्स जातं. अशामुळेच आपल्याला लॉस होतो. त्याच्यासाठी जे काय आहे ते आपण लेवल्स देतोय. तुम्ही लेवल्स कधी पण चेक करा, तुम्हाला लेवल्स एकदम परफेक्ट वर्क केलेल्या दिसतील. त्याच्यासाठी तुम्ही ना तुमचं एक हे बनवा की आपल्याला लेवल्स फॉलो करायचे, हे करायचे ते करायचे. त्याच्यामुळे तुम्ही असं विनाकारण दुसरीकडे काहीच बघायला तुम्हाला बघायचीच गरज नाही. तर बघू आपण, तुम्हाला एक व्हिडिओ येईल जो की न्यूज बेसिसवर असेल, काय करायचं काय नाही. मंडेला आपली लाईव्ह स्ट्रीम असेल, त्याच्यामध्ये पण तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. लाईव्ह मध्ये मी तुम्हाला सांगेल की काय होईल, म्हणजे डिरेक्शन काय असेल, कुठून रिव्हर्सल होईल, कुठून खाली जाईल. तर थँक्यू सो मच. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा.